त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आज काय चर्चा केली, काय डील झाली? त्या अंतरवादीतल्या 14 तारखेच्या प्रचंड मोठ्या सभेमध्ये यांनी सांगितलं की आमची मूळ मागणी मराठा समाजाला, काय शब्द वापरते त्यांनी, सर सकट, आपण पत्रकार बांधव याचे साक्षीदार आहात, मीडिया साक्षीदार आहे. लोणावळ्याच्या सभेमध्ये आतमध्ये जी गुप्त मीटिंग झाली ना बंद दाराच्या आड, त्याच्यामध्ये सरसकट शब्द सोडून दिला. भाषण करायला आले परत तिथं, आणि भाषणात बोलता बोलता रेकॉर्डेड आहे, बारीक, माझ्या मराठा समाजाला बारीक पहा, बोलताना सांगितलं की आपल्याला सर एवढं बोलले, लक्षात आलं अभी वो खत्म हो गया मामला. सरसकट नाही म्हणले, सगळे स्वैर्याचं आपल्याला कायदा झाला पाहिजे. आंतरवालीतून निघाले सरसकटसाठी, आणि लोणावळ्यात आल्यानंतर मागणी बदलली, सगळे सोयरे. का हो जरांगे पाटील, असं काय झालं की तुम्ही सरसकट शब्द सोडला? काय झालं समाजाला सांगा ना तुम्ही. अकलीचा तपास नाही, बिलकुल नाही. पुढे जाऊन सांगतो, मी नेहमी म्हणलो मराठा समाजाचं नुकसान या माणसाने केलंय, मला सांगावंच लागेल, कारण माझ्यावर इतके घाणेरडे आरोप झालेत, अतिशय घाणेरडे आरोप झालेत. काय याची त्या लाखोंच्या 14 तारखेच्या सभेमध्ये काय मागणी होती? तिसरी मागणी ऐका यांची. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी 4 एक देऊ आपण. अंतरावादीच्या सभेमध्ये काय म्हटले, जे 45 बांधव ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली त्यांना निधी मिळाला, निधी सरकारने दिला. आणि सरकारी नोकऱ्या वाशीच्या सभेत ही मागणी कुठे गेली? ज्या मराठा समाजाच्या युवकांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरातील सदस्यांना सरकारी नोकरी, अंतरावलीच्या सभेत आपण ती मागणी सरकारकडे गेली. ती मागणी कशी सुटली, का सोडली? मराठा समाजाने विचार करावा. हे सत्याची लढाई, मी तुमच्या समोर खरं वाजून दाखवलं. तुम्हाला समजत नसेल तर त्याच्यात मग मी काहीच करू शकत नाही. पुढचा एक किती नुकसान आहे, मला हे सांगायचं, किती नुकसान आहे या माणसाचं. मागणी काय केली, पुढची मागणी ऐका. अंतरावलीच्या लाखोच्या सभेतील दर 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्वे करण्यात यावा, तो करण्यात आलेला नाही. सर्वे करून प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात. काय म्हणते साहेब आमचे, दर 10 वर्षांनी राज्य मागासवर्ग आयोगातील एक कलम आहे, 5 नंबरचं कलम असेल बहुतेक, कलम नंबर माझ्याकडून मागं पुढे होईल, त्यात असं सांगितलंय की दर 10 वर्षांनी सर्वे करावा, ज्या जाती प्रगत झाल्या असतील त्या जाती आरक्षणातून बाहेर काढाव्यात, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. 319 जाती येतात कुणबी प्रवर्गामध्ये, 19% 319 जाती येतात. खरं सांगा मला, या 319 जातीमध्ये सगळ्यात प्रगत जात कोणती आहे? कोणती जात प्रगत आहे? तपास जर केला ना, सर्वे जर केला ना, मराठ्यांनो, कुणब्यांनो, पहिलं आपलं आरक्षण जाईल. काय मागणी करतायत? ह्या गोष्टीमुळे आम्ही तळतळलो ना. आरक्षण मिळायचं तर राहिलंच बाजूला, मागण्यात अशा चालू झाल्या का आरक्षण जाईन, अशा खूप येतं, खूप प्रचंड येतं. माझी मागणी आहे, मी बलात्कार केला, जरांगेने आरोप केला, मी विनयभंग केला, आण त्या महिला, आरोप केला तू, मी तुला प्रश्न विचारले आरक्षणाचे, मी तुला प्रश्न कोणाचे कशाचे विचारले, आपण विचारा, तुझे त्याच्या व्यक्तिगत विचारले का? की बुवा मागच्या 17 दिवसाचं आंदोलन चालू होतं, तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात होता, दूध भाकरी खात होता, माझ्याकडे रेकॉर्ड नाही का? माझ्याकडे पुरावे नाहीत? कोणत्या मायमाऊलीकून तू कमरापर्यंत पाय दाबून घेतले?
मलाही बोलता येतं, माझ्याकडे व्हिडिओ येतं, माझ्याकडे रेकॉर्डिंग येतात. कोणाला तू आंबडचा आमदार बनव, कोणत्या माता माऊलीला तू आंबडचा आमदार बनवायचा शब्द दिलाय? मला माहिती आहे जरांगे, पण आमची संस्कृती ती नाही. आमची संस्कृती ती नाहीये. आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला. डील काय झाली आम्हाला माहिती आहे. कसे ढंपर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात, 45 हे टिप्पर जे आले, वाळू काढायचे लोडर आले, कुठून पैसे आले? 3 महिन्यात आले. तपास करा. मी जाणार आहे इन्कम टॅक्सकडे, मी जाणार आहे. ईडीकडे जात असेल तर ते बरं होईल, पण ईडीकडे गेलं म्हणजे नाही, भाजपचा माणूस आहे. इन्कम टॅक्सकडे जाऊ, कलेक्टरकडे जाऊ, पोलिसाकडे जाऊ. हे बघा, रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात? तहसीलदार साहेब, एसडीएम साहेब, तुम्ही इतके घाबरलेले, इतके बेदरलेले आहात. एकाही गाडीवर नंबर नाही, धंदे चालू येतं. हा, दमनची दारू आणली, ट्रकमधून उडी मारली, कोणाला गुतावलं, माझ्यावर आरोप केले. संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर 420चा गुन्हा दाखल आहे पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात. जरांगे सुटणार नाही तू. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आईशे किती. मी चुकलो तर मी माझ्या जाईन. तुझ्यावर 420चा गुन्हा आहे. हिम्मत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशनची, आबरू नुकसानीचा दावा कर. हे तुला मी आत्ता बोललो ना, हे सगळे पुरावे मी कोर्टात सादर करीन. मला कोणाची इज्जत घालायची नाही. आम्ही तुला प्रश्न सामाजिक चळवळीची विचारले होते, तू आमच्या घरापर्यंत आला. दुसरा त्याच्यावर आरोप आम्ही केलता 23 डिसेंबरचा. कोणाच्या सांगण्यावरून तू आंदोलन 20 जानेवारीला नेलं. वाचलं सगळं. 16 तारखेचं जे होतं, 10 तारखेला कोणाच्या सांगण्यावरून उपोषणाला बसला. तू अपारदर्शक आहेस, तुझ्याकडे अभ्यास नाही, तू विश्वास पात्रता गमावली, पलटी मारली. तू जा कोर्टात, माझ्यावर डिफॉर्मेशन कर, सगळे पुरावे देईन. आझाद मैदानात जायचं म्हणजे जायचं. आरक्षण नाही मिळालं तरी जायचं. आणि आरक्षण, बोला ना पत्रकार साहेब, तुम्हीच साक्षीला होते ना, मिळालं तरी जायचं. कोणाचे शब्द येतं? का पलटी आणली, का पलटी आणली? तुझ्यावर विश्वास नाही आमचा जरांगे, विश्वास नाही माझा तरी नाही. उद्या आता हा म्हणतो हे षडयंत्र आहे, ट्रॅप आहे. मी ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे. ट्रॅपचा अर्थ तुम्हाला काय सांगितलं? ट्रॅप कोण घालतं? अँटी करप्शनचे लोक ट्रॅप घालतात. कोण ट्रॅप घालतं? अँटी करप्शन. कोणावर घालतात? ज्यांनी काळा धंदा केला, काळे पैसे कमवले, त्याच्यावर ट्रॅप घालतात. तू काळा धंदा केला का? काय केलं? ट्रॅप काय आहे याच्यात? काय मी आपल्या समोर मांडलं? काय ट्रॅप याच्यामध्ये? तथ्य सत्य आहे.